थंडीच्या दिवसात रात्री काहीतरी हलकं हवं असतं, त्याचमुळे आज आपण बनवत आहोत टमाटरची पुरी. ताजे ताजे टमाटर येतात थंडीमध्ये, तर 1-2 टमाटर मी घेतले आहे. त्याला बारीक चिरून धुवून घेतलेले आहे आणि त्याच्या मिक्सरमधून त्याला बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचाभर तीळ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा आणखी मी याच्यामध्ये ओवा घातलेला आहे. 1 चमचाभर मी याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेलं आहे हे हळद आणि ही कुठला तरी मसाला आहे तो घातलेला आहे. आता मी यामध्ये घालणार आहे टमाट्याची जी प्युरी केली होती ती. आपल्या गरजेनुसार टमाटरची प्युरी ॲड करायची. मीठ थोडं कमीच घालायचं कारण टमाटे आंबट असतात. 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि नंतर हवं तसं पाणी घालून आपल्याला याला मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा बघू शकता मऊसूत गोळा मळून घेतलेला आहे. एकदम मस्त गोळा मटलेला आहे. आता मी याला 5 मिनटासाठी रेस्ट करू देते. तोवर आपण कढई गॅसवर ठेवून देऊ ऑन करून आणि त्याच्यामध्ये घालू तेल. तेलाला चांगलं गरम होऊ देऊ आणि तोपर्यंत मी इथे 5 मिनटं झाले पण होते आणि मी पुऱ्या लाटून घेतल्या. त्यानंतर तेलही गरम झालं, तेलामध्ये सोडल्या आणि मस्त त्याला फुगू दिल्या. गरम तेलामध्येच तळायचं, मंद आचेवर तळायचं नाही, नाहीतर ते कडक होतात. तर अशा पद्धतीची आपली पुरी फुललेली पण आहे, बघूच शकता व्हिडिओमध्ये. खूप छानपैकी फुललेली आहे आणि त्यानंतर त्याला पलटून परत एकदा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली पुरी झाली आहे रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बघू शकता अगदी नरम खुसखुशीत झालेली आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.